नागपुर शहर के बेसा पिपला रोड स्थित अभिजीत मेंशन जयंती नगर 7 में पूर्ति सुपर बाजार की नई शाखा का उद्घाटन किया गया। इस अवसर पर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, महाराष्ट्र के महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे और मराठी सिने अभिनेत्री वंदना गुप्ते की उपस्थिति में कार्यक्रम आयोजित किया गया। पूर्ति सुपर बाजार की नई शाखा में ग्राहकों को रोजमर्रा की जरूरत की सभी चीजें एक ही छत के नीचे उपलब्ध होगी। इसमें खाद्य पदार्थ, घरेलू उपयोग की वस्तुएं, स्नैक्स, ताजे फल सब्जियां, स्वास्थ्य उत्पाद और अन्य आवश्यक वस्तुएं उपलब्ध रहेगी। इसके साथ ही यह बाजार अपने ग्राहकों को उचित मूल्य पर गुणवत्तापूर्ण उत्पाद प्रदान करने के लिए प्रसिद्ध है। नितिन गडकरी ने इस अवसर पर अपने संबोधन में कहा कि इस प्रकार के बाजार शहर के विकास में अहम भूमिका निभाते हैं, क्योंकि इससे न केवल स्थानीय व्यवसाय को बढ़ावा मिलता है बल्कि लोगों को गुणवत्ता के उत्पाद सस्ते दामों में मिलते हैं। वहीं चंद्रशेखर बावनकुळे ने भी इस पहल की सराहना करते हुए कहा कि यह क्षेत्र वासियों के लिए बड़ी सौगात है। वंदना गुप्ते ने भी इस नए बाजार की सफलता की कामना करते हुए कहा कि इस तरह के बाजारों से ग्राहकों को खरीदारी का बेहतर अनुभव मिलेगा और वे आसानी से अपने घर की सभी जरूरतों को पूरा कर सकेंगे। इस उद्घाटन के साथ ही यह सुपर बाजार क्षेत्र में ग्राहकों के बीच एक नया विकल्प बनेगा, जहां वे सभी आवश्यक चीजों को एक ही स्थान पर पा सकेंगे। आणि पूर्ती ही शाश्वत आहे, जे बोललं ते केल्याशिवाय राहत नाही। आणि हा शहर आहे, या क्षणामध्ये आपण बेसा बेलतरोडी या नागरीकरण झालेल्या भागामध्ये पूर्ती सुपर बाजारचं आज उद्घाटन झालं आणि या उद्घाटनाला आपले ज्यांचा आपल्या सर्वांच्या परिवाराला आधार आहे आणि आपल्या सर्वांच्या परिवारावर ज्यांचं आपल्या परिवारासारखं प्रेम आहे असे आपले सर्वांचे लोकनेते आदरणीय नितीनजी, आमच्या वहिनी कांचनताई, वंदनाताई गुप्तेजी, आपले अजय भोसंतेजी, टेकचंद सावरकरजी, रवींद्र बोराटकरजी, राजीव हड़पजी, श्री प्यारे खानजी, दीपकजी सप्तशी, देवदत्ती मराठे, सुधीरजी दिवे, अजयजी बोडारे, रमेशजी मानकर, निशाताई सावरकर, आनंदरावजी राऊत, गिरीजी देशमुख, छायाताई शुक्ला, माननीय धनंजयजी बापट साहेब, अनेक मान्यवर आहेत, माननीय जाधव आणि सर्वच आहेत। सर्वांचे नाव घेऊ शकलो नाही, सर्वांनी क्षमा करावी। खरं तर मी केतकीचा आभार मानतो की तिने माझं ऐकलं आणि अमेरिकेतून ती आपल्या देशामध्ये आणि नागपूरमध्ये परत आली। तिला मी वारंवार म्हणायचो की बेटा, बाबांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, आईचे स्वप्न पूर्ण करायचं असेल तर नक्की तू परत आली पाहिजे। आणि तिने पुन्हा एकदा माननीय नितीनजी, कांचनताई यांच्या वहिनींच्या जे संकल्प आहेत काही जीवनातले, ते संकल्प पूर्ती करता पूर्तीसारखे उद्योग ती आता समोर नेते आहे आणि समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाचा जो संकल्प नितीनजीने केला आहे तो संकल्प पुढे नेण्याकरता केतकी सुद्धा या ठिकाणी काम करता है। एकदा जोरात केतकीसाठी आपण सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या पाहिजे। तिथं मला बोलायला आलं ते सगळे किलोमीटर्स किती आहेत, ही जागा किती आहे त्यांना निमचं माहीत असेल आणि ते भाषण करण्यात पटाईत आहेत आणि काम करण्यातही पटाईत आहेत। त्यामुळे बरं झालं मला आधी संधी दिली बोलायची। आता परवापासून म्हणजे मी जेव्हा यायचं ठरवलं तेव्हापासून पूर्ती हे नाव ऐकतच आले, पण गडकरी साहेबांनी एकदा उल्लेख केला होता, आपण रवींद्रनाट्य मंदिरला भेटलो होतो आणि तेव्हा नुकतीच पूर्ती सुरू केली होती। तेव्हा त्यांनी सांगितलं की पूर्ती ही संस्था आम्ही सुरू केली आणि त्याच्या अंडर आम्ही असं सोशल वर्क करतोय। तर मला खूप अभिमान वाटला की नुसतेच बाकीचे पॉलिटिकल हे सोडून आपण काहीतरी समाजाला देणं लागतो, म्हणजे पॉलिटिकली पण देणं करतच असतं चालेल, पण तरीसुद्धा आज इथे आल्यावर मला खूप बरं वाटलं की इतक्या लोकांनी या कामासाठी वाहून घेतलं आहे, त्याच्याशिवाय याची पूर्ती होणं शक्य नाही आहे। पण मला आत गेल्यानंतर एक लक्षात आलं की एक घर चालवायचं असेल तर जेवढ्या मॅक्झिमम गोष्टी लागतात त्या सगळ्या एक अंडर वन रूफ आहेत आणि ही खरंच खूप कौतुकास्पद आणि विचारपूर्वक ठेवलेली प्रत्येक वस्तू इथे आहे। त्यामुळे एक सहकार तत्वावर ही चळवळ सुरू केली आणि ही चळवळ अशी आणखी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री
आणि महाराष्ट्र सरकारचे रेव्हेन्यू खात्याचे मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे या उद्घाटनाकरता विशेष रूपाने आपण ज्यांना निमंत्रित केलेलं आहे या मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय कलाकार आदरणीय सौ वंदना गुप्ते आपल्या मंचावर उपस्थित आणि त्या जागेवर आता महाराष्ट्र सरकारच्या वतीने माननीय बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजींच्या सहकार्याने आपण पंजाबराव देशमुखांच्या नावाने 450 कोटी रुपयाचं फुल्ली एअर कंडिशन जगातलं सगळ्यात मोठं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटरच्याही कामाला सुरुवात झाली. त्याच्या बाजूला 450 रूमचं 5 स्टार हॉटेल पण बनत आहे. आपल्या इथे विदर्भातल्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून आपण विशेष रूपाने ॲडव्हान्टेज विदर्भ खासदार उद्योग महोत्सव तो आता पुढच्या महिन्यात सुरू होणार आहे. कैमरा पर्सन सुभाष पुटली के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट.